ज्यांना चवीनं खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंगचवीच्या या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी दीपा. आज मी तुमच्याबरोबर तोंडली मसाला ही रेसिपी शेअर करत आहे. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता आता सुरुवात करू. यासाठी मी इथे 100 ग्रॅम तोंडली घेतली आहेत. या पद्धतीने ते आपण चिरून घ्यायचे आहेत. साधारण 4 भाग झाले पाहिजेत एका तोंडलीचे. अशा पद्धतीने ती कट करून घ्यायची आहेत. हे पहा, या पद्धतीने कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ही आपण तोंडली घालू व चांगली फ्राय करून घेऊ. हलवत राहायचं. एक 5 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून चांगले परतवून घेऊ. हे पहा, या पद्धतीने तोंडली लालसर झाली पाहिजेत आणि त्याला डागही पडले पाहिजेत इतपत आपल्याला ती भाजून घ्यायची आहेत. ही तोंडली आपली आता भाजली गेली आहेत. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता याच कढईमध्ये मी आणखीन 2-3 चमचे तेल घालत आहे. तेल थोडं गरम झाल्यावर याच्यामध्ये 1 तमालपत्र, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालत आहे. साधारण 1 वाटी होईल इतपत हा कांदा आहे. तोही चांगला परतवून घ्यायचा. चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तो फ्राय करायचा आहे. हे पहा, आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा ज्वारीचं पीठ घालू आणि तेही चांगलं फ्राय करू. आता इथे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट ठेचून घेतली आहे. ती चांगली भाजून घेऊ आपण. हे बघा, ह्या पद्धतीनं थोडा वास आला की याच्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो, एक छोटा टोमॅटो घालू. ते चांगलं फ्राय करून घेऊ. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि पाव चमचा घरगुती लाल तिखट घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर आणखीन तिखट तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 1.5 चमचा मी इथं धणा पावडर घालत आहे. ती चांगली आपली मिक्स करून घेऊ. साधारण पाव वाटी मी इथं पाणी घालत आहे. आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आता एक झाकण ठेवून आपण हा मसाला आता चांगला शिजवून घेऊ. हे पहा, आपला मसाला आता छान शिजला गेला आहे आणि त्याला तेलही चांगलं सुटलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करत आहे. याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण ही फ्राय केलेली तोंडली घालू. आपली तोंडली अजून पूर्ण शिजलेली नाही आहेत, त्याच्यामुळं मी आणखीन थोडं पाणी घालत आहे. साधारण एक अर्धा ग्लास आपलं सगळं मिळून पाणी होईल. आता झाकण ठेवून आपण ही आता तोंडली चांगली शिजवून घेऊ. हे पहा, मस्त आपली भाजी दिसत आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. 1 चमचा गरम मसाला घालत आहे. चांगलं मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी वाफ आणत आहे. वाफ छान आली आहे. आपण आता एकदा भाजी शिजली आहे का हे चेक करू. वा, मस्त तोंडली छान शिजली गेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता वरून थोडी कोथिंबीर घालू व आपली भाजी आता तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भाजी आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते. तुम्ही आवर्जून ट्राय करा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.